नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर 4चं जे मॅथ्स आहे तर त्याचा ॲनालिसिस पाहत आहोत. बघा, दोन गाड्यांच्या वेगांचे गुणोत्तर जे आहे, एक मिनिट, पहिला प्रश्न बघूया. मधूनच कुठेतरी सुरू झालं. तर पहिला प्रश्न बघा, 3,24,000 रुपयांमध्ये घेतलेले घर विकल्यामुळे त्यांना 5% तोटा झाला, तर ते घर किती रुपयांमध्ये त्यांनी विकलेलं आहे. तर सुरुवात आपल्याला कशापासून करायची आहे की त्यांनी जे घर विकलंय तर ते घर विकल्यामुळे त्यांना 5% तोटा झाला. ठीक आहे. आता त्यांनी जे घर आहे हे घर 3,24,000 रुपयाला घेतलेलं होतं. सो 3,24,000वरती आपल्याला 5% काढायचे आहेत. सुरुवातीला काढा. हे बघा, 5% कशावरती काढायचे आहे तर 3,24,000वरती ज्यावेळेस आपण 5% काढतो किती उत्तर येतं त्याचं, तर त्याचं उत्तर आहे 16,200 रुपये. कसा करणार, हे बघा, असं करायचं आहे. ते आपण यासाठी करून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला लवकर व्हावं. 3,24,000 रुपये त्याच्यावरती किती काढायचे आहेत आपल्याला, 5% काढायचे आहेत. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 3 2 4 0 गुणिले किती 5. सो 5 0 0 5 चोक 20, 5 दुने 10 आणि 2 12, हाताला 1 5 3 15 आणि 1 16. सो 16,200 रुपये आहेत. सो हे 16,200 रुपये त्यांना तोटा झालाय, म्हणजे तितके पैसे त्यांना कमी मिळालेत. कुणाच्या कमी, तर 3,24,000 पेक्षा कमी मिळालेत. सो त्यामुळे 3,24,000 जे आहे या 3,24,000मधून आपल्याला 16,200 रुपये मायनस करायचे. किती मिळतात, 3,07,800 रुपये मिळतात. तर एवढ्या रकमेला किंवा एवढ्या किमतीला त्यांनी ते घर आत्ता विकलेलं आहे आणि म्हणून त्यांना 5% तोटा झाला आहे. तो 5% म्हणजे किती, तर 16,200 रुपये एवढा त्यांना तोटा झालेला आहे. दिलेली जी किंमत असते दिलेल्या किमतीवरती जितका टक्के तोटा किंवा जितका टक्के नफा सांगितलेला आहे तर तो काढायचा. जर नफा सांगितला असेल तर प्लस करायचं आणि तोटा सांगितलेला आहे म्हणून काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. कारण तोटा म्हणजे काय की त्यांनी जितक्या पैशामध्ये घेतलं त्यापेक्षा त्यांना कमी पैशामध्ये विकायला लागलंय म्हणून त्यांना तोटा झालाय. आणि जर नफा सांगितला असता तर आपण काय केलं असतं, 16,200 रुपये त्याच्यामध्ये प्लस केले असते. का प्लस केले असते, कारण तितके पैसे त्यांना जास्त मिळाले त्या घेतलेल्या किमतीपेक्षा, म्हणून आपण तिथं प्लस केलं असतं. मात्र इथं तोटा असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, तोटा असल्यामुळे आपण इथे मायनस केलेलं आहे आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचं बघा, वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. इथं वडील आहेत आणि हा आहे मुलगा. हे दोघं मिळून किती, तर 20 दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात. आणि जर वडील एकटे असतील तर ते 30 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. ह्या दोघांचा लसावी काढा. ह्या दोघांचा लसावी किती आहे, 60 आहे. म्हणजे जर समजा 60 असेल, 60 जर काम असेल, काम 60 असेल तर ते 60 काम करण्यासाठी वडील आणि मुलाला दोघांना एकत्रितपणे किती दिवस लागतील, तर 3 दिवस लागणार आहेत. दोघांना एकत्रितपणे किती दिवस लागतील रे, म्हणजे एका दिवसात वडील आणि मुलगा किती काम करतील, तर 3 काम करणार आहेत. आणि जर वडील एकटे असतील तर ते वडील एकटे किती काम करणार आहेत, तर 2च काम करणार आहेत. ठीक आहे. म्हणजे जर दोघं एकत्र असते, हे दोघांनी एकत्रपणे 5 काम केलं असतं एका दिवसाला आणि त्यांचं जे पूर्ण काम आहे हे पूर्ण काम त्यांचं 12 दिवसामध्ये पूर्ण झालं असतं जर या दोघांनी एकत्र काम केलं असतं तर. ठीक आहे. आता पुढे त्यांनी काय विचारलंय, जर ते जे काम आहे हे काम किती आहे, 60 काम आहे. आता इथे बघा, वडील आणि मुलगा ज्यावेळेस एकत्र असतात त्यावेळेस ते 3 काम करतात आणि ज्यावेळेस वडील एकटे काम करतात त्यावेळेस ते 2 काम करतात. म्हणजे हे जे एक आहे एक्स्ट्रा, हे एक काम कोण करतंय रे, तर ते एक एक्स्ट्राचं काम जे आहे हे एक काम तो मुलगा करतोय. म्हणजे तो मुलगा जो आहे हा तो एकटा मुलगा एका दिवसाला एकच काम करू शकतो. ठीक आहे. मग जर त्याला एकट्याला 60 काम करायचं असेल तर त्याला किती दिवस लागतील, त्याला लागतील 60 दिवस. म्हणजे परत बघा, जर कळालं नसेल तुम्हाला तर, वडील आणि मुलगा एकत्र ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते काम किती करतात, तर ते काम करतात 20. वडील एकटे असले तर काम त्यांना किती दिवस लागतात काम करायला, तर 30 दिवस. हे दिवस आहेत, हे दिवस आहेत, हे काम आहे 60 काम आणि हे दोघं मिळून इतकं काम एका दिवशी पूर्ण करतात असं आहे ते. सो 60 भागिले जर 20 केलं तर ही दोघं मिळून 3 काम करतात. आणि जर वडिलांना एकट्यालाच काम करायला लागलं तर वडील एका दिवशी 2च काम करतात. म्हणजे हे जे 3 काम आहे या 3 कामातलं 2 काम वडिलांचं आहे आणि एक काम जे आहे हे एक काम आहे त्या मुलग्याचं. आता हा जो मुलगा आहे हा एका दिवसात जर एकच काम करत असेल तर त्याला 60 काम करायला किती दिवस लागतील, तर त्याला लागतील 60 दिवस. हे किती आहे, 60 आहे, त्याला किती लागतील, 60 दिवस लागतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे.
ह्याच्यानंतर पुढचं बघा, एम व एन हे दोघे बंधू आहेत. तर बघा एम आहे आणि एन आहे हे दोघं भाऊ आहेत. ओ आणि पी या दोघी बहिणी आहेत. आता कुठल्या बहिणी आहेत माहीत नाही, ह्यांच्या बहिणी आहेत की दुसऱ्या कुठल्या बहिणी आहेत माहीत नाही. एमचा मुलगा पीचा बंधू आहे. आता या एमचा एक मुलगा आहे, ठीक आहे, आणि तो पीचा बंधू आहे. पीचा बंधू आहे म्हणजे पीचा भाऊ आहे. म्हणजे हा जो आहे हा या पीचा भाऊ आहे. म्हणजे पी काय आहे रे, याची बहीण आहे. आणि ते सांगितलं पण आहे की ओ आणि पी या दोघी बहिणी आहेत. म्हणजे जर पी याची बहीण असेल तर याला अजून ओ नावाची सुद्धा एक बहीण असायला पाहिजे. आणि म्हणजे काय झालं की ही ओ असेल, पी असेल आणि हा जो मधला मुलगा आहे, ही तिघं जण या एमची मुलं आहेत. आणि हा एन कोण आहे, हा एन आहे त्याचा भाऊ. हे दोघं भाऊ भाऊ आहेत. चौकोन काढा. मुलग्याला मी काय करते, चौकोन काढते आणि फिमेलला गोल करते, मग ते लक्षात राहतं. ही एक मुलगी आहे, ही एक मुलगी आहे, हा तिचा भाऊ आहे, हे तिचे वडील आहेत आणि हे तिचे काका आहेत. हे तिचे काका आहेत. काय प्रश्न विचारलाय, एनचे ओशी नाते काय, तर एन जे आहे या एनचे ओशी नातं काय आहे रे बरं, तर तिच्या वडिलांचा भाऊ. तिच्या वडिलांचा भाऊ म्हणजे कोण आहेत, तिचे काका आहेत. तिचे कोण आहेत, काका आहेत. आणि जर इथं असं विचारलं असतं ओचे एनशी नाते काय, तर ओचं एनशी नाते काय, तर ती त्यांची झाली असती पुतणी. ती त्यांची काय झाली असती रे, पुतणी झाली असती. कारण इथं सांगितलेलं आहे की ती मुलगी आहे म्हणून ती त्यांची पुतणी झाली असती जर उलट विचारलं असतं तर. पुढचं बघा, दोन गाड्यांच्या वेगांचे गुणोत्तर 7 तास 8 आहे. जर दुसरी गाडी 400 किलोमीटर अंतर 4 तासात पार करत असेल तर पहिल्या गाडीचा वेग किती. आता बघा गुणोत्तर किती दिलं आहे गाड्यांचं, तर 7 तास 8 दिलेलं आहे. जी दुसरी गाडी आहे ती जर 400 किलोमीटर प्रवास 4 तासामध्ये पार करत असेल तर तिचा स्पीड किती झाला, स्पीड किती झाला तिचा, तर 100 किलोमीटर पर आवर झाला तिचा स्पीड. ठीक आहे. पण इथं त्यांनी काय सांगितलंय, ही एक गाडी आहे आणि ही दुसरी गाडी आहे. म्हणजे हा जो 8x आहे हा तिचा स्पीड आहे. हा 8x म्हणजे वेगांचं गुणोत्तर आहे ना. तर हा पहिलीचा वेग, हा काय आहे, हा दुसरीचा वेग. दुसरीचा वेग म्हणजे दुसरीचा स्पीड आहे. सो दुसरीचा स्पीड आपण इथं किती काढलाय, 100 काढलाय. म्हणजेच काय की 8x बरोबर 100 आहेत. मग x बरोबर किती झाले, 100 भागिले 8 करा. x बरोबर 8 की 8 किती उरले, 2 उरले, 2वर घेतला 0, 8 दुने 16, 4 उरले, 8 पंचा 40. सो 12.5 आलं, 12.5 आलं. ठीक आहे. x बरोबर जर 12.5 आलं तर काय विचारलंय आपल्याला, पहिल्या गाडीचा वेग किती, तर इथं ह्याला 7x करा. हे 7x आहे आणि 8x आहे. सो 7x म्हणजे काय, 7 गुणिले 12.5. सो करा 12 7 84, साडे भाग हे करा, गुणाकार करा. किती येतं बघा, 7 पंचा 35, 7 दुने 14, 14 आणि 3, 14 आणि 3 किती 17, 7 एके 7 आणि 1 8, 87.5 किती आहे का बघा कुठे उत्तर. हां, ऑप्शन क्रमांक 2 आहे 87.5. कुणाचा वेग आहे, हा पहिल्या गाडीचा वेग आहे, पहिल्या गाडीचा वेग. आणि जर आपल्याला दुसऱ्या गाडीचा विचारता असला तर किती रे, किती आहे 12.5 गुणिले किती 8, 8 पंचा 40, 8 दुने 16, 16 आणि 4, 16 आणि 4 20, चल 2, 8 एके 8 आणि 2 10, 100 आला होता का मगाशी, बरोबर 100 आला होता. म्हणून हा कुणाचा झाला, हा दुसऱ्या गाडीचा झाला. आणि पहिल्या गाडीचा वेग किती 87.5 हा पहिल्या गाडीचा वेग आहे. काय करायचं, जे वेगांचं गुणोत्तर दिलेलं आहे तर ते आहे तसं आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर जिथं आपल्याला लिहिलेलं आहे की त्यांनी दुसऱ्या गाडीचा जो वेग आहे तर तो आपल्याला दिला आहे. काय दिलं आहे की एवढ्या एवढ्या वेळेमध्ये ही गाडी एवढं अंतर पार करते. मग तिचा स्पीड आपण काढला, मग तिचा स्पीड तर आपल्याला गुणोत्तरात वेगळा दिला आहे, इथे वेगळा दिला आहे. मग दोघांना आपण इक्वल केलं, त्याच्यावरून एक्सची किंमत काढली आणि त्या एक्सनी काय केलेलं आहे, आपण या दोघांना सुद्धा गुणलेलं आहे. 7x 7 गुणिले x 8 गुणिले x आणि त्याच्यावरून आपल्याला दोघांचा सुद्धा स्पीड जो आहे, दोघांचा सुद्धा स्पीड मिळतो. पुढचं बघा, 12 मजूर जे आहेत हे 20 दिवसात जर एक काम पूर्ण करत असतील तर तेच काम 15 मजूर जे आहे ते 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील. मजूर आणि दिवस, मजूर आणि दिवस, आपण ते एक सूत्र आहे बघा, एम डी आणि एच, मेन डेज आणि काय असतं तो वर्क असतो, सॉरी आर्स असतात ते, आणि त्याच्या खाली अपॉनमध्ये काय असतो वर्क असतो. सो तेच तसाच फॉर्म्युला आहे तो, आणि याच्यामध्ये टाका आणि याच्यावरून याचं उत्तर काढायचं आहे. सोप्पा आहे हे. पेन करा. 5ने भाग झाला, 5 चोक 20, 5 त्रिक 15, 3 एके 3, 3 चोक 12, 4 चोक 16, 16 बरोबर x. तर
15 मजूर किती दिवसात ते काम पूर्ण करतील, तर ते 15 मजूर 16 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील, 16 दिवसामध्ये काम पूर्ण करतील. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. पुढे सांगितलंय जर क्रमाने येणाऱ्या 3 अंकांची बेरीज 15 आहे तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग काय असेल. तर बघा, क्रमाने येणाऱ्या 3 संख्या आणि त्यांच्या अंकांची बेरीज 15 म्हटलंय. तर बघा, क्रमाने येणाऱ्या संख्या म्हणजे काय, x प्लस पुढची किती असते रे, आता समजा एक 4 आहे तर पुढची किती आहे 5. 5 कशी काढतो, 4 अधिक 1 5. पुढची काढायची असेल तर 4 अधिक 2 असं आपण काढतो. तर x झाली पहिली, पुढची आहे x अधिक 1, त्याच्या पुढची आहे x अधिक 2. किती सांगितलंय, त्यांची बेरीज 15 आहे. करा हे सोडवा, x x x 3x झाले अधिक हे 3 बरोबर हे 15. 3x बरोबर किती, हे 15 इकडे गेले की वजा झाले. 3x बरोबर 12 आणि x बरोबर किती, 12 भागिले 3 4. x बरोबर किती आलं, 4 आलं. म्हणजे ही झाली 4, ही झाली 5 आणि ही झाली 6. आता काय सांगितलंय त्यांनी अजून पुढे, मधल्या अंकाचा वर्ग काय, तर 4 आहे 5 आहे आणि 6 आहे. तर मधला अंक आहे 5, मग 5चा वर्ग काय आहे 25, 6चा वर्ग काय 36, 4चा वर्ग काय 16. सो आपल्याला काय पाहिजे, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे त्याचं. पुढचा प्रश्न बघा, खालील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल असं त्यांनी विचारलं. एकदम सोप्पा आहे ते नंबर बघा, 900 आहे, 625 आहे, मध्ये प्रश्नचिन्ह आहे 225 100 आणि 25 आहे. तर बघा इथं त्यांनी काय केलंय, 30चा वर्ग 25चा, मग 20चा 15चा 10चा 5चा असं त्यांनी केलेलं आहे. तर 5चा वर्ग काय झाला 25 झाला, 10चा वर्ग 100 झाला, 15चा वर्ग 225, 15 नंतर 20, मग 20चा वर्ग किती येणार आहे 400 येणार आहे. पुढे 25चा वर्ग दिला 625, पुढे 30चा वर्ग दिलेला आहे 900 आणि मग पुढे 35चा वर्ग येईल त्याच्या. ठीक आहे, 35चा वर्ग किती येतो, कसं काढतात 1225. कसा काढला जातो, ज्या अंकांच्या इथे एकक स्थानी 5 आहे तर त्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत आहे. या 5चा वर्ग आधी लिहून घ्यायचा आणि या 3च्या पुढची संख्या कोणती, तर 4 आहे, सो 3 चोक 12 असं लिहायचं आहे. समजा 95चा वर्ग काढायचा आहे तुम्हाला, तर 5चा वर्ग लिहून घ्यायचा 25 आणि 9 आणि पुढची संख्या कुठली तर 10, सो 9 गुणिले 10 किती 90, सो 9025 झाला 95चा वर्ग. करून बघू शकता तुम्ही त्याचं उत्तर बरोबर येते का. चला पुढचा प्रश्न बघा, 83 नंबरचा प्रश्न. अंजूचे आजचे वय मंजूच्या 3 वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 11 वर्ष असेल तर अंजूचे आजचे वय काढा असं म्हटलेलं आहे. तर इथं एक काम करायचं, असं वयांची ज्यावेळेस गणितं तुमच्या समोर येतील त्यावेळेस समीकरण वगैरे न मांडता ऑप्शनवरतून उत्तर काढायचं आहे. तर बघा आता जर समजा आपण पहिलं जर अंजूचं वय आत्ता किती घेतलं 15 घेतलं, ऑप्शन क्रमांक 1 घेतला. तर बघा जर तिचं वय आता 15 घेतलं, काय सांगितलंय, अंजूचे आजचे वय मंजूच्या 3 वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे. आता आणि दोघींच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे. समजा दोघींच्या वयाची बेरीज 19 वर्ष म्हटलं तर 15 आणि जे अंजूचं वय असेल ह्या दोघांची बेरीज किती 19, तर मग अंजूचं वय किती राहिलं रे 4 राहिलं. अंजूचं वय 4 राहिले ना, कारण दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 19 आहे. सो एक वय तर दिलेलंच, आपण एक वय तर आपण अज्युम केले, ऑप्शनमधून घेतलंय 15. दुसरं वय किती असायला पाहिजे मंजूचं वय किती असायला पाहिजे 4 असायला पाहिजे. आणि अजून एक कंडिशन काय सांगितलंय, 3 वर्षांपूर्वीच्या वयाची तिप्पट आहे. अंजूचे आजचे वय, हे जे आजचे वय आहे ते हिच्या 3 वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे का, हिचं आज 4 आहे, 3 वर्षांपूर्वी हिचं काय असलं पाहिजे 1 असलं पाहिजे. तर एकाच्या तिप्पट आहे का हे 15 नाहीये, त्यामुळे 15 उत्तर येणार नाही. पुढचं उत्तर बघा, म्हणजे पुढचं ऑप्शन ट्राय करून बघा. आता समजा आपण घेतलं 12, ठीक आहे, आणि दोघांच्या वयाची बेरीज किती सांगितली 19 सांगितली आहे. तर 12 19 मंजूचं वय किती राहिलं, तर मंजूचं वय राहिलं 7. आता तुम्ही म्हणाल 7 कुठून आले, तर 19 मधून 12 वजा केले की 7 येतात. आता त्यांनी काय सांगितलंय की मंजूच्या 3 वर्षांपूर्वीच्या वयाच्या वय जे आहे हे अंजूच्या आजच्या वयाची तिप्पट आहे. सो हिचं 3 वर्षांपूर्वी काय असलं पाहिजे, जर हिचं आज 7 आहे 3 वर्षांपूर्वी काय असलं पाहिजे 4 असायला पाहिजे. तर 4ची तिप्पट आहे का 12 आहे, म्हणून अंजूचं आजचं वय काय असायला पाहिजे, अंजूचं आजचं वय असायला पाहिजे 12. ठीक आहे, असं त्याचं उत्तर काढायचंय. कसं काढायचं, तर ऑप्शनमध्ये जायचंय आणि ऑप्शनवरूनच उत्तरं काढायची आहेत. म्हणजे आपल्याला
ही वयांची उत्तरं पटापट सोडवता येतात. पुढे काय सांगितलंय, एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये असेल तर पूर्ण शेताची किंमत किती? तर x आहे, तर xच्या 4/5 म्हणजे 42,000 जर असेल तर काढा हे 5 इकडे गेल्यावर गुणिले झाले आणि हे 4 झाले भागिले, इथं गुणाकार करा आणि याचं उत्तर किती येतं? 52,500 रुपये. 52,500 काय येतं? संपूर्ण एक्सची किंमत येते. पुढे सांगितलं 4 किलोग्रॅम साखरेच्या प्रत्येकी 20 ग्रॅमची 1 याप्रमाणे पुड्या बांधल्या तर एकूण किती पुड्या होतील? एकदम सोपं आहे. 4 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? तर 4000 ग्रॅम. 20-20 ग्रॅमची पुडी बांधायची आहे तर 20ने त्याला भागा, किती येतं उत्तर? 200. तर त्याच्या किती पुड्या बनतील? त्याच्या पुड्या बनतील 200. पुढचं बघा, केशवपंतांनी 5,000 रुपये गुंतवून भांडवल घालून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यांनी विष्णुपंतांनी 3,000 रुपये घालून भागीदारी पत्करली. किती महिन्यांनी? तर 4 महिन्यांनी. वर्षाअखेर 1260 रुपये नफा झाला तर विष्णुपंतांच्या वाटणीस किती रुपये नफा झाला असावा? कसं करायचं तर सांगा. ज्यांनी प्रत्येकाने किती किती महिन्यासाठी पैसे गुंतवलेले आहेत तर ते बघायचं आहे आपल्याला. बघा, 5,000 रुपये त्यांनी किती महिन्यासाठी गुंतवले? त्यांनी संपूर्ण वर्षासाठी गुंतवलेत. त्याच्यानंतर 4 महिन्यांनी आले कोण? विष्णुपंत. त्यांनी पैसे किती गुंतवले? 3,000 रुपये गुंतवले. आणि किती महिन्यानंतर? तर 4 महिन्यानंतर. म्हणजे किती महिने त्यांचे पैसे राहिले? तर त्यांचे पैसे राहिले 8 महिने. आता करा, प्रत्येकाची जी गुंतवणूक आहे ती काढा. यांची गुंतवणूक किती झाली? 12×5 = 60 आणि हे 3 0. इकडे किती? 8×3 = 24 आणि हे 3 0. 1 2 3 1 2 3. किती झालं रे? 60 हा 24. भाग लावा याला, 12चा भाग झाला. 12×5 = 60 आणि 12 2 24. 5 2 त्याचं उत्तर आलं. आता पुढे काय त्यांनी म्हणाले की ते म्हणाले की हे जे 1260 रुपये आहेत या 1260 रुपये त्यांना नफा झालेला आहे. आता ह्यांचे टोटल भाग किती आहेत? यांचे 5 भाग आणि यांचे 2 भाग. तर बघा, 1260 टोटल नफा आहे. ह्याला 7 भागाने भागावं लागेल आपल्याला, कारण टोटल भाग किती द्यायचे आहेत त्यांना? 7 भाग द्यायचे आहेत. तर एका भागाचा हिस्सा काढावा लागेल तरच ह्यांचे 2 भाग देता येतील आणि यांचे 5 भाग नफा देता येईल. तर बघा किती भाग लागतो याला? 7 × 7 5 उरले. 7 × 8 = 56 आणि 7 0 0. सो 180 एका नफ्याची म्हणजे नफ्याच्या एका भागाची किंमत किती आहे? 180 रुपये. कुणाचा नफा विचारलाय बघा, तर विष्णुपंतांच्या वाटणीस किती रुपये नफा आला असं विचारले. तर विष्णुपंतांचे भाग किती आहेत? 2 भाग आहेत. सो 180 × 2 बरोबर त्यांना 360 रुपये विष्णुपंतांना नफा झाला. आणि यांचा किती आहे? 5 भाग आहे. सो 180 × 5 5 0 0 8 5 40 5 1 5 आणि 4 9. सो 900 रुपये नफा कोणाचा आहे? कोण आहेत ते? 900 रुपये आहे केशवपंतांचा आणि 360 रुपये कुणाचा आहे? विष्णुपंतांचा. आपल्याला विचारले विष्णुपंत, 360 रुपये त्यांचा नफा आहे. 2 संख्यांचा मसावी आणि लसावी दिलेला आहे. तर 2 संख्या काढताना कसं करतो रे? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असं काढतो आपण. त्याच्यावरूनच आपल्याला दुसरी संख्या जी आहे ती काढायची. सोपं आहे एकदम. मसावी आहे 49, लसावी आहे 735. एक संख्या आहे 147 तर दुसरी किती? x. 7ने भाग घाला. 7 7 49, 7 2 14, 7 1 7, 7 1 7, 7 3 21. 3ने भाग घाला याला. 3ने भाग घेतला तर किती होतो रे? 3 2 6, 1 उरला, एकावर घेतले 3 3 चौक 12, 1 उरला, 3 5 15, 245. दुसरी संख्या किती आहे? 245 दुसरी संख्या आहे. पुढे काय सांगितलंय की 3 आणि 9 या अंकांच्या स्थानिक किमतीची वजाबाकी केल्यास कोणती संख्या येते? तर 3 इथं आहे आणि 9 इथे. 3चा किती आहे रे? एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 3000 आहे त्याची किंमत. स्थानिक किंमत किती आहे? 3000 आहे. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय असतं बरं? तर दर्शनी किंमत म्हणजे तीच संख्या असते. 3000 नाही म्हणायचं, 3च म्हणायचं, फेस व्हॅल्यू म्हणायचं. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? हे जे हजार असेल, दशक असेल, लक्ष असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? प्लेस व्हॅल्यू म्हणायचं आहे. 9ची किती आहे? 90 आहे. त्यातून 9 गेला, 1 9 आणि 2 2910 रुपये आलेला आहे उत्तर. किती आहे उत्तर? ऑप्शन क्रमांक 4. पुढचं बघा, एका गडावरती 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे म्हणजे आणि 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल असा प्रश्न आहे. तर एका गडावरती पहिले 80 सैनिक होते आणि त्यांना 15 दिवस पुरेल इतकं धान्य होतं. याच्यातले 3 दिवस गेलेले आहेत. ठीक आहे, 3 दिवस आता याच्यातले गेलेले आहेत. तर किती दिवस राहिले रे? तर 80 सैनिक आहेत आणि या 80 सैनिकांना पहिलं
12 दिवस अन्न पुरलं. आता किती सैनिक उरलेत? आता सैनिक उरलेले आहेत 60. तर त्यांना किती दिवस हे अन्न जे आहे हे अन्न पुरेल असा हा प्रश्न आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि प्रश्न सॉल्व करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन सरळ सरळ करायचं आणि प्रश्न सॉल्व करायचा. बघा 80 गुणिले 12 म्हणजे 80 सैनिकांना 12 दिवस पुरेल एवढं जर अन्न जर राहिलेलं असेल तर 60 सैनिकांना ते आता किती दिवस पुरेल असा प्रश्न आहे तो. 20 ने भाग द्या. 20 त्रिक 60, 20 चौक 80, 3 एके 3, 3 चौक 12, 4 चौक 16. तर 16 दिवस त्यांना ते आता पुरणार आहे. 16 दिवस त्यांना ते आता पुरणार आहे. कारण त्यातले 20 सैनिक गेले ना. सैनिक किती राहिले आता? सैनिक आता 60च राहिलेत. ठीक आहे. मग 60 सैनिकांना किती दिवस पुरेल? आधीचं जे अन्न होतं तर ते 80 सैनिकांना 12 दिवस पुरणार होतं. ठीक आहे. 3 दिवस निघून गेले त्यामुळे 80 सैनिकांना ते आता 12 दिवस पुरणार होतं. आणि म्हणजे 12 दिवस राहिले, 3 दिवस निघून गेले. सो 12 दिवस त्यांना जर पुरणार असेल तर 60 सैनिकांना ते किती दिवस पुरेल? सरळ सरळ आपल्याला करायचं आहे त्याचं. 80 गुणिले 12 भागिले 60 असं करायचं. काय येईल त्याचं? एक्सचं उत्तर किती आलेलं आहे? 16 एक्सचं उत्तर आलेलं आहे. पुढचं बघा 5 मुलांजवळ अनुक्रमे, एकच मिनटं, सोपा प्रश्न आहे एकदम. सरासरी काढा सगळ्या संख्यांची, त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे. करायचे तुम्हाला हे गणित. 10 अधिक 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 14 भागिले 5 उत्तर किती येतं? 13 येतं. ए आणि बी अनुक्रमे 28 दिवसात आणि 35 दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात. दोघांनी कामाला सुरुवात केली. काही दिवसानंतर ए निघून गेला आणि राहिलेलं काम बी ने एकट्याने 17 दिवसात पूर्ण केलं. तर ए किती दिवसानंतर काम सोडून गेला? सोपं गणित आहे बघा. सोडवून दाखवते मी तुम्हाला पेपरवरती. जागाच राहिली नाही गणित सोडवायला. बघा ए आहे बी आहे. ए काय करतो? ए एक काम 28 दिवसात करतो आणि बी एक काम 35 दिवसामध्ये करतो. काय करायचं असतं? दोघांचा लसावी. दोघांचा लसावी 140. बी एका दिवसात किती काम करेल? 5 काम करेल. कसं करायचं? हे 140 भागिले 28 करायचं मग येतं ते. आणि हा जो आहे 140 भागिले 35 केलं तर हा एकटा 4 म्हणजे एका दिवशी 4 काम करेल. ह्या दोघांनी जर एकत्र काम केलं तर हे दोघं जण एका दिवशी 9 काम करतात. ठीक आहे. ही दोघं एका दिवशी 9 काम करतात. आता जर या दोघांनी एकत्र काम केलं असतं तर किती दिवसात हे काम पूर्ण झालं असतं? बघा तर 140 काम आहे त्याला जर आपण 9 ने भागलं तर हे जे काम आहे तर हे काम किती दिवसात पूर्ण झालं असतं? तर 9 के 9 उरले किती? 5 उरले. 9 5 45 15.5. तर यांना एकूण 15-15.5 दिवस लागले असते. आता बघा या 140 मधून आपल्याला काय करायचं आहे? तर हा जो बी आहे या पुढे काय सांगितलंय त्यांनी की बी ने ते काम 17 दिवसात पूर्ण केलं. म्हणजे हा जर बी एकटा 4 काम करतो एका दिवसात, म्हणजे हा जर बी आहे हा एका दिवसात 4 काम करतो तर त्याने 17 दिवसात किती काम केलं असेल रे? तर त्याने 17 दिवसात 68 काम केलं असेल. टोटल काम किती होतं? 140. ह्या 140 मधून हे 68 वजा करा. बी ने केलेलं काम किती येतं? 168 वजा केले की येतं याच्यातून 10तून 8 गेले 2 आणि 7. किती काम उरतं? तर 72 काम उरतं. आता हे जे 72 काम आहे हे 72 काम या दोघांनी मिळून केलंय. हे 68 काम एकट्या बी ने केलं तो सोडून गेल्यानंतर, म्हणजे त्याच्या आधी त्यांनी 72 काम पूर्ण केलेलं होतं. जर ते दोघं एका दिवशी 9 काम करतात तर हे 72 काम त्यांनी किती दिवसात पूर्ण केलं असेल रे? तर 8 दिवसात पूर्ण केलं असेल. म्हणजे तो 8 दिवस त्याने काम केलं आणि तो निघून गेला आणि मग उरलेलं जेवढं 68 काम होतं हे 68 काम एकट्या बी ने केलेलं आहे. समजलं नसेल परत एक्सप्लेन करते बघा. काय करायचं? एकाचं काम काढून घ्यायचं. ठीक आहे. ह्याने एवढं काम केलं त्याने तेवढं काम केलं. हा इतका काम करतो तो तितका काम करतो लिहून घेतलं. दोघांनी जर मिळून काम केलं तर दोघं जण एका दिवशी 9 कामं करतात. टोटल काम किती आपल्याकडे? 140 एवढं काम आहे. इथपर्यंत झालं. याच्यानंतर ही वाली स्टेप नका करू. याच्यानंतर बघा हा जो बी आहे या बी ने 17 दिवसात ते काम पूर्ण केलं. आपल्याला माहिती आहे की बी एका दिवशी 4 काम करतो. मग त्याने 17 दिवसात किती काम केलं असेल? 68 काम केलं असेल. या 140 मधून मग आपण 68 वजा केले आपल्याकडे आले 72. हे जे 72 आहे हे 72 काम या दोघांनी केलंय. म्हणजे ए सोडून जायच्या आधीच 72 काम झालेलं होतं. जर हे 72 काम आधीच झालेलं होतं म्हणजे या दोघांनी केलेलं होतं. ही दोघं एका दिवसात 9 काम करतात तर 72 काम करायला त्यांना 8 दिवस लागले.
म्हणजे 8 दिवसात त्यांनी 72 काम केलं आणि 8 दिवसांनंतर ए जो आहे हा ए सोडून गेला आणि बीने एकट्याने पुढचं काम केलेलं आहे. सो हा किती दिवसानंतर सोडून गेला? 8 दिवसानंतर सोडून गेलेला आहे. हे एकदम सोपं आहे. 256 म्हणजे लाल रंगाचा खडू, 589 म्हणजे हिरव्या रंगाचे फूल आणि 254 म्हणजे पांढऱ्या रंगाचा खडू. हे जर तुम्ही इथंच काढलं एकदम सोपं आहे बघा. बघा पांढऱ्या रंगाचे खडू आणि रंगाचे खडू दोन्हीकडे पण आहे. दोन्हीकडे 25 आहेत, दोन्हीकडे 25 आहे. 6 उरलं, 6चा अर्थ आहे लाल आणि इथं 4 उरलं, 4चा अर्थ आहे पांढरा. त्यांनी काय विचारले? लाल रंगाचा संकेत कोणता? तर लाल रंगाचा संकेत कुठला आहे? 6 आहे. सोपं आहे. पुढचं सांगितलंय एक संख्या 45% वाढवली तर तिची किंमत 116 होते, तर ती संख्या कोणती? एक संख्या आहे एक्स, ती किती टक्क्याने वाढवली? 45% वाढवली. म्हणजे 45% कुणाचे? त्याच संख्येचे, म्हणून ती संख्या परत घ्यायची. तर किती होतं? 116 होतं. आता करा, ह्या 100ला इकडे अधिक होईल. 100x अधिक 45x भागिले 100 बरोबर 116. हे किती झालं? 145x बरोबर 116 गुणिले 100. आता एक्सला इथेच ठेवा. 116 गुणिले 100 भागिले 145. भाग लावा आता यांना. या सगळ्यांना कसा कसा भाग लावायचा तो लावा आणि त्याचं उत्तर काढायचं आहे. काय उत्तर येतं त्याचं? अरे त्याचं उत्तर काय येतं? 80. एक्सची किंमत किती येते? 80 येते. सोडवून घ्या ते सगळं गणित आणि मग त्याची उत्तर सांगायचं आहे. उत्तर सांगायचं म्हणजे त्याचं उत्तर 80 आहे. पुढचं बघा, 5 लोकांचं सरासरी उत्पन्न 2100 रुपये आहे. तर टोटल उत्पन्न काढा. 2100 गुणिले 5 10,500 रुपये. दुसऱ्या 10 लोकांचं सरासरी उत्पन्न 1500 आहे. तर 10 लोकांचं टोटल उत्पन्न किती झालं? 15,000 झालं. पहिल्या लोकांचं 5 लोकांचं 10,500, दुसऱ्यांचं 15,000. टोटल उत्पन्न किती झालं? 25,500 रुपये. टोटल लोक किती झाली? टोटल लोक झाली 15. म्हणून 25,500 भागिले 15 केलं तर किती येते सरासरी? 1700 रुपये. तर टोटल सगळ्या 17 लोकांचं सरासरी उत्पन्न किती आहे? 1700 रुपये आहे. आता इथं बघा, 23 ऑगस्ट 2008 रोजी 1 वर्ष राजू जो आहे तो 1 वर्ष 9 महिन्यांचा होता. 23 ऑगस्ट 2008 रोजी शनिवार असल्याचा जन्मदिवस कुठला? आता बघा, 23ला काय आहे रे? 23ला आहे शनिवार. जा थोडंसं मागे जा. 23 आला, नंतर 22 आला, नंतर 21 आला. 23 पासून 9 दिवस मागे आलो की आपल्याला मिळतो 14 तारीख. आपल्याला मिळते 14 तारीख. आता 14 तारखेला वार कोणता असतो? 23ला जर शनिवार असेल तर 22ला असेल शुक्रवार आणि 21ला काय असेल? गुरुवार असेल. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे कॅलेंडरमध्ये 7चा पाडा सलग असतो. 7 दुने 14, 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28 असं सरळ रांग असते. सो 21च्या इकडे तारीख कुठली आहे? 14. म्हणजे जर 21ला गुरुवार होता तर 14 तारखेला सुद्धा काय आहे? गुरुवार आहे. आता त्यांनी काय विचारलंय की त्याचा हा 1 वर्षाचा आहे, म्हणजे या दिवशी त्याचा 1 वर्ष पूर्ण झालंय. तर मागच्या वर्षी त्याचा जन्म झाला. मग मागच्या वर्षी कुठला वार असायला पाहिजे? बुधवार असायला पाहिजे. मात्र हे जे आहे 2008 हे लीप वर्ष आहे आणि ऑगस्ट म्हणजे पुढे आलो फेब्रुवारीच्या, म्हणून आपल्याला काय करावे लागतात? 2 दिवस मायनस करायचे. सो गुरुवारमध्ये आपण 2 दिवस मागे गेलो तर बुधवार आणि मंगळवार. म्हणजे त्याचा जन्म कोणत्या दिवशी झाला रे? त्याचा जन्म झाला मंगळवारी आणि त्याचा पुढचा जो बड्डे आलाय, हा पुढचा बड्डे कधी आलेला आहे? गुरुवारी आलेला आहे. आणि जो दिवस सांगितलाय 23 तारीख, तर 23 तारखेला शनिवार आहे आणि त्या दिवशी तो 1 वर्ष 9 महिन्यांचा आहे. 9 दिवस मागे जायचं. त्याचा एक्झॅक्ट बड्डे किती आहे? तर 14 ऑगस्ट त्याचा बड्डे आहे. 14 ऑगस्ट पासून मागच्या वर्षाचा 14 ऑगस्ट बघायचं. तर त्याला आपण 1 दिवस सरळ जर असेल, लीप वर्ष नसेल तर आपण काय करतो? 1 दिवस मागे जातो. म्हणजे या वर्षी जर माझ्या बड्डेला रविवार असेल तर गेल्या वर्षी काय असेल? माझ्या बड्डेला रविवार आत्ता म्हटले तर शनिवार असेल. त्याच्या आधी शुक्रवार असेल, त्याच्या आधी गुरुवार असेल, त्याच्या आधी बुधवार असेल. मात्र कधीपर्यंत 1-1 दिवस मायनस करायचा? जोपर्यंत लीप इयर येत नाही तोपर्यंत. जर लीप इयर आलं तर मग काय करायचं आहे? 2 दिवस आपल्याला मागे जायचे असतात. त्यामुळे गुरुवारचं 2 दिवस मागे गेलो तर आपल्याला मिळालेला आहे मंगळवार. इथं बघा, संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयामध्ये तो वाचत बसलेला आहे. त्याच्या डाव्या भिंतीच्या खिडकीतून प्रकाश येत आहे. हा असा बसलेला आहे इथे वाचायला. या ग्रंथालयाचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे
दरवाजा जो आहे तो पूर्वेला आहे, तर तो कुठे बघत असेल रे? असा बघत असेल, तो असा बघत असेल ना, बरोबर. कारण जर तो असा बघत असेल तरच त्याची पश्चिम इकडे येईल आणि पूर्व इकडे येईल. जर तो असा उलट बसलेला असता, दक्षिणेकडे तोंड करून बसला असता, त्याची पूर्व पश्चिम दिशा सुद्धा बदलणार आहे. आणि म्हणून हा बसलेला आहे असा उत्तरेकडे तोंड करून, आणि इकडच्या त्याच्या खिडकीमधून प्रकाश आतमध्ये येत आहे आणि तो बघत आहे उत्तरेला. हा दरवाजा आहे पूर्वेला. सोपं आहे ते एकदम. पुढचं बघा, स्पीड इज इक्वल्स टू काय? डिस्टन्स अपॉन टाईम आहे. तर डिस्टन्स किती सांगितलं आहे त्यांनी? 180 मीटर लांबीची ती रेल्वे आहे आणि कुठला तरी भोगदा आहे, ज्याचं हे किती घेतलं आहे? पण एक्स घेतलं आहे. आणि किती सेकंदात पार करते? तर 20 सेकंदात पार करते. स्पीड किती आहे तिचा? तर स्पीड आहे तिचा 162 किलोमीटर पर आवर. मग काय करायचं? किलोमीटर पर आवरला 5/18 ने आपण डिवाइड करतो. करा इथे डिवाइड. 18 की 18, 18 90, 162. सो 9×5 45 आलं या बाजूला, इकडे आलं 45, इकडे किती आलं? 180 अधिक एक्स आणि छेदामध्ये 20 आलं इकडे. हे छेदामध्ये 20 आहे, इकडे गेल्यावर गुणिले होईल. इकडे किती होईल? 180 अधिक एक्स. हे किती झालं रे? 45 दुने किती? 90. 900 वजा हे 180 बरोबर आहे एक्स. हे किती झालं? 720. 720 बरोबर एक्स. तर तो भोगदा कितीचा आहे? तर तो भोगदा आहे 720 मीटरचा. हा जो भोगदा आहे, हा जो सांगितलाय की नाही एक बोगदा, सो हा एक बोगदा किती आहे? 720 मीटरचा आहे. एका संख्येच्या 1/5 मध्ये 5/2 मिसळल्यास 100 मिळवल्यास तीच संख्या मिळते. तर ती संख्या शोधा असं म्हटले. बघा, एक संख्या आहे, तिच्या 1/5 मध्ये 1/5च्या 5/2 मध्ये 100 मिसळल्यास तीच संख्या मिळते. चला समीकरण सॉल्व करा. हा 5 गेला, हा 5 गेला, किती येईल? 1/2 अधिक 100 बरोबर एक्स. 100ला इकडे 2ला इकडे गुणून घ्या. 200/2 बरोबर एक्स. एक्स अधिक 200 बरोबर 2x. म्हणजे 200 इथे राहिलं, 2x वजा एक्स बरोबर एक्स, म्हणून 200. एक्स बरोबर किती? 200. तर ती संख्या कुठली आहे? 200 आहे. संख्या कोणती आहे? 200. शीतल दक्षिणेच्या दिशेने, ही शीतल इथं आहे, ती दक्षिणेच्या दिशेने इकडं अशी 20 किलोमीटर वळली. नंतर ती पूर्वेकडे 10 मीटर वळते. नंतर वळून परत ती 5 किलोमीटर चालते आणि परत ती पश्चिमेकडे वळते 10 किलोमीटर. तर ती घरातून निघलेल्या स्थानापासून किती अंतरावरती आहे रे? पहिली 20 आणि इथले 5, तर किती आहे ती? 25 किलोमीटरवरती आहे. किती? 25 वर आहे. सोपं आहे एकदम. ही आकृती बघा, सेम रिपीट केलेलं त्यांनी. बघा, हा स्टार इथे आहे, हा चौकोन आहे. इथं फक्त त्यांनी काय केले? मिरर इमेज घेतली त्याची. इथं मिरर इमेज घेतली. त्याच्यानंतर त्यांनी आता काय केलंय? हा जो चौकोन आहे, हा चौकोन वरती गेला आणि हा स्टार परत खाली घेतला आणि त्याची परत मिरर इमेज घेतली. परत काय होणार? तर परत ही जी आकृती आहे तशीच येणार आणि हे सेम 4 नंतर परत तो जो पॅटर्न आहे तो रिपीट होत जाणार. आणि म्हणून त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे. पहिले परत जी आकृती आहे तशीच ती आकृती होणार आणि त्यांनी फक्त त्याची काय केलेली आहे? मिरर इमेज जी आहे ही मिरर इमेज घेतलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचे जेवढे 25 प्रश्न आहेत ते सगळे 25 प्रश्न बघितलेले आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपली जी 5वी टेस्ट सिरीज आहे तर त्याचे व्हिडिओ बघू.